नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. मी पण मजेत आहे. आमच्याकडे सध्या दुपारी खूप ऊन तापतं. संध्याकाळच्या वेळेला आभाळ येतो, पाऊस येतो आणि मग दमट वातावरणामुळे परत उकाळा वाढलेला आहे. त्यामुळे तब्येतीवरही परिणाम होतोच आहे. आज आहे सोमवार आणि हा आजचाच व्हिडिओ आहे. जर माझी एडिटिंग कंप्लीट झाली तर मी आजच हा अपलोड करणार. आठवड्याची सुरुवात फ्रेशपणे स्टार्ट करावी म्हटलं, पण काही ना काही अडचणी येतात. रात्री झोपायला उशीर झाला आणि मग झोपेची वेळ निघून गेल्यामुळे झोप काही लवकर लागली नाही. सकाळी उठायला मग उशीर झाला. सकाळी मी वॉकिंगला सुद्धा गेली नाही. आणि नाही म्हटलं तरी वातावरणाचा परिणाम हा तब्येतीवर होतच असतो. सकाळी अंगण धुतलं तरी रात्री इतका वारा धुवून आणि पाऊस येतो तर अंगण पूर्ण खराबच होतं. म्हणून मी आज काही अंगणात पाणी घातलं नाही. फक्त झाडू लावला आणि मग किचन मध्ये आली. नेहमीप्रमाणे मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज काही तसा मला जास्त स्वयंपाक करायचा नव्हता. गंजामध्ये भात ठेवला. रात्रीच्या पोळ्या शिल्लक होत्या तर मग नाश्त्यासाठी त्याचा चिवडा करून घेतला. ही रेसिपी मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे आज काही मी डिटेल तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली नाही. नाश्ता बनवून झाला. म्हटलं नाश्ता करायच्या आधी कणिक मळून ठेवून द्यावी, म्हणजे तिला 5-10 मिनिटं मुरायला वेळ मिळतो. कणिक व्यवस्थित मुरलं म्हणजे चपात्या छान सॉफ्ट होतात. इथे माझं कणिक मळून झालं. त्यानंतर मग मी नाश्ता करायला घेतला. नाश्त्यानंतर मग चहा लागतो, तर मग मी आधी चहा ठेवून दिला. इलेक्ट्रिक शेगडीचा वापर मी जितका जास्त होईल तितका करण्याचा प्रयत्न करते आहे. तसा सिलेंडर मिळतो आहे, पण तरी पण आधीसारखा काही एकदम लवकर मिळत नाही. थोडा वेळ लागतोच. नाश्ता केला, चहा पण झाला तेवढ्या वेळात. मग चहा घेतला. मिस्टरांना सुद्धा चहा दिला. ते नाही नाही म्हणतात, पण त्यांना पण अगदी 1-2 घोटाचा तरी चहा लागतोच. चहा पिला. मग थोडे भांडे रात्रीचे पडलेले होते, तेवढे मग घासायला घेऊन घेतले. नळाला पाणी सुद्धा इतकं गरम येतं की अक्षरशः हात भाजल्यासारखा वाटतो. उन्हाळ्यामध्ये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कामं आपली संपवलेली बरी असतात, कारण की ऊन जास्त तापायला लागली की मग काम करायचा कंटाळा येतो. आपण कितीही घाईनी कामं केली तरी ज्या वेळेत ती पूर्ण व्हायची तेवढ्याच वेळेत होतात. चला, माझे भांडे इथे घासून झालेले आहेत. रात्रीच्या मोठ्या कड्या आणि आताचे चहा नाश्त्याचे भांडे मी सर्व क्लीन करून घेतले. चहा गाळण्या धुवायसाठी मी एक टूथब्रश इथे ठेवलेला आहे आणि त्या ब्रशने व्यवस्थित घासून मी धुवून घेते. कारण की गाळणीच्या जाळीमध्ये चहापत्तीचे बारीक कण जाऊन फसून राहतात. त्यामुळे ती साध्या पाण्याने धुवून काही व्यवस्थित क्लीन होत नाही. म्हणून मग मी ब्रशने घासून घासून व्यवस्थित तिला स्वच्छ करते. महिन्यातून एकदा पाण्यामध्ये बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिक्विड सोप घालून चहा गाळण्या उकळून घेते. त्यामुळे चहा गाळण्या ह्या व्यवस्थित स्वच्छ होतात. भांडे घासून झाले त्यानंतर मग मी पोळ्या करायला घेतल्या. खरं सांगू, उन्हाळ्यात पोळ्या करायच्या म्हटलं म्हणजे थोडं भारीच काम वाटतं. कारण की गरमीमुळे माणूस असंही हैराण होतं आणि इतक्या वेळ मग पोळ्या करायसाठी आपल्याला गॅसजवळ उभं राहावं लागतं आणि मग गरमी आणि घामामुळे मग चिडचिड व्हायला लागतं. तुम्ही सांगा, तुम्हाला होतो का पोळ्या करताना असा त्रास? मला कमेंट्स करून नक्की सांगा. स्वयंपाक आटोपला. ओट्यावरचा पसारा थोडा आवरून घेतला. गॅस शेगडी आणि ओटा अजून पुसायचा बाकीच आहे. दळण दळून आणायचे होते. गहू आणलेले होते, तर म्हटलं चला गव्हाला एकदा बघून घ्यावं. थोडं गहू गाळून घेतले की बरं असतं. एखाद किडा असला की तो निघून जातो. तसे गहू स्वच्छच असतात, पण एकदा नजरेखालून काढलेले केव्हाही बरे. तसे आजकाल गहू हे स्वच्छच येतात. खडे वगैरे काही त्यात नसतात. पण आणले आणि तसेच दळायला दिले ते काही बरोबर वाटत नाही. एकदा नजरेखालून काढले तर मनाला समाधान वाटतं. जास्त काही नाही, फक्त 15-20 मिनिटाचं हे काम असतं. गहू स्वच्छ करून त्यानंतर मग मी झाडू लावून घेतला आणि मग फरशा पुसायला घेतल्या. खालचा फ्लोअर पूर्ण क्लीन केला. त्यानंतर आज मला वरच्या फ्लोअरची सुद्धा क्लिनिंग करायची होती, कारण की आज आहे सोमवार. मी प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारला वरच्या फ्लोअरची पूर्णपणे क्लिनिंग करत असते. असं नाही आहे की गृहिणीला क्लिनिंग करायला आवडत नाही, पण क्लिनिंग करायच्या आधीच आपल्या मनामध्ये 10 विचार येतात. बापरे, किती काम पडलेली आहेत. आज मला इथली डस्टिंग करायची आहे, कबर्ड आवरायचं आहे, फॅन क्लीन करायचा आहे, बेड स्वच्छ करायची आहेत. पूर्ण यादी आपल्या डोळ्यासमोर येऊन पडते आणि आपले काम सुरू व्हायच्या आधीच आणि आपल्या मनातला उत्साह तिथेच मावळतो. बऱ्याच गृहिणी काय करतात, आपले काम एकाच दिवशी करतात. म्हणजे क्लिनिंगचे काम ही एकाच दिवशी करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना वाटतं की आपण एकाच दिवशी पूर्ण काम करून घ्यावं
आणि मग होतं काय की संध्याकाळपर्यंत आपण पूर्णपणे थकलेलो असतो आणि आपली कंबर मोडलेली असते. म्हणून मला असं वाटतं की आपण आपले काम डिवाइड करायला पाहिजे. रोज अर्धा तास आपण क्लिनिंगला देऊ शकतो. रोज फक्त अर्धा तासच काम करायचं आहे असा आपण विचार केला तर आपल्याला क्लिनिंगचे काम हे जड वाटणार नाही आणि आपली सर्व घराची क्लिनिंग रोज थोडी थोडी होईल. एखाद दिवशी एखाद घराचा कोपरा किंवा एखाद कबड आपण क्लीन करू शकतो. कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं याचा जर आपण टाइम टेबल करून घेतला तर आपल्याला कामं करायला फार सोपं जातं. जसं की सोमवारी आपण बेडरूम क्लीन करू शकतो, मंगळवारला आपण बाथरूमची क्लिनिंग करू शकतो, बुधवारला आपण डायनिंग एरिया क्लीन करू शकतो. अशा प्रकारे आपल्या घरामध्ये किती रूम आहे, त्यात काय काय सामान आहे त्याची वर्गवारी करून आपल्याला आपले काम करायचे असते. हप्त्यातनं एकदा कोणते काम करायचे, 15 दिवसातनं कोणते किंवा महिन्यातनं कोणते याची पण वर्गवारी आपल्याला करावी लागते. काही कामं आपल्याला महिन्यातून एकदा करायची असतात, काहीही 15 दिवसातनं करायची असतात. त्यानुसार आपण आपला टाइम टेबल तयार केला की आपली कामं व्यवस्थित पार पडतात आणि आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आणि या पद्धतीने तुम्ही जर काम केले तर आठवड्याच्या शेवटी तुम्ही बघाल तुमचं घर एकदम नीट क्लीन आणि ऑर्गनाइज दिसेल. आणि त्यात जर एखाद्या दिवशी तुम्ही काम केलेही नाही तरी त्याचा काही परिणाम तुमच्या घरावर दिसणार नाही. आपण केलेल्या 6 दिवसाच्या मेहनतीचा रिझल्ट आपल्याला आठवड्याच्या शेवटी दिसत असतो. आपल्याला मदत मिळाली तर उत्तमच आहे, पण मदत नाही मिळाली तरी आपल्याला या कामाचं ओझं वाटत नाही. चला, माझी आता इथल्या बेडरूमची क्लिनिंग आटोपली आहे. दुसऱ्या बेडरूमची पण मला क्लिनिंग करायची आहे, पण सध्या माझा मुलगा तिथे झोपलेला आहे, त्यामुळे मी काही त्याला डिस्टर्ब केलेलं नाही. कारण की रात्री त्याचा 2 वाजेपर्यंत ऑनलाईन क्लास सुरू होता, त्यामुळे त्याला झोपायला सकाळचे 4 वाजले. त्यामुळे त्याला मी काही आता डिस्टर्ब करणार नाही. जेव्हा तो उठेल त्यानंतर मग मी त्या बेडरूमची क्लिनिंग करून घेईल. बेडरूमची क्लिनिंग आवरल्यानंतर मग मी इकडल्या पोर्च मधली क्लिनिंग करून घेतली. हा आमचा एक छोटासा स्टडी रूम आहे, तिथली पण मग मी क्लिनिंग करून घेतली. सोमवारला वरच्या पूर्ण फ्लोअरची मी क्लिनिंग करून घेते आणि त्यासाठी जवळपास मला पूर्ण 1 तास लागतो. वरच्या दोन्ही बेडरूम, ही स्टडी, पॅसेज आणि पायऱ्या एवढं मी प्रत्येक सोमवारी क्लीन करत असते. स्टडी रूम मधल्या पुस्तका ह्या महिन्यातनं एकदा व्यवस्थित पुसून स्वच्छ करते. तसेच बेडरूम मधले कबड पण हे महिन्यातून एकदाच स्वच्छ करते. वरच्या फ्लोअरची क्लिनिंग आटून मग आंघोळ वगैरे केली. 2 दिवसाआधी मी फ्रीजला डिफ्रॉस्ट केलं होतं. बर्फ वितळून त्याचं पाणी मागे या बास्केटमध्ये जमा होतं आणि कॉम्प्रेसरच्या हीटमुळे ते पाणी मग वाळल्या जातं. आमचा फ्रीज जुना झाल्यामुळे कॉम्प्रेसर काही बरोबर हीट होत नाहीये आणि पाणी काही सुकत नाहीये. त्यामुळे त्या पाण्याचा खूप घाण वास यायला लागला होता. म्हणून मग मी तिथली बास्केट काढून घेतली, तिथलं पाणी फेकलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं. मधात आमच्या घरामध्ये एक उंदीर सुद्धा घुसला होता. त्यांनी पण इथे आपले कारनामे करून ठेवलेले आहेत. मग मागची जागा पण मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. त्यानंतर मी बास्केट परत कॉम्प्रेसरवर लावून घेतलं. फ्रीज मागची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करून घेतली. कारण फ्रीजच्या मागची जागा रोज काही पुसल्या जात नाही आणि खाली पाणी साचल्यामुळे तिथे आणखीच ती जागा घाण होते. म्हणून मी फ्रीजला व्यवस्थित आजूबाजूला सरकवून ती जागा पूर्ण व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घेतली. आणि ही अशी कामे आपल्या टाइम टेबल मध्ये नसतात, ती अचानक येऊन जातात. तर त्यासाठी पण आपल्याला वेळ हा द्यावाच लागतो. गृहिणींना फक्त घरचेच कामं नाही तर कधी कधी मेकॅनिक सुद्धा बनावं लागतं. तर मैत्रिणींनो, आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवित आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, थँक्यू.